बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील मौजे कुरुडगी येथे रस्त्यालगत करण्यात आलेल्या खोदकामामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। कुरुडगी ते नरंगल या मुख्य डांबरी रस्त्याच्या बाजूला जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात नाला खोदण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी एका शेतकऱ्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने अंदाजे 3 ते 4 फूट खोल, 3 फूट रुंद आणि जवळपास 400 फूट लांबीचे खोदकाम रस्त्याच्या अगदी लगत केले। त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले वीज पोल धोक्यात आले असून पावसाळ्यात हा संपूर्ण डांबरी रस्ता ढासळण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। घटनास्थळी NCN न्यूज टीव्हीच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। हा रस्ता आमच्या गावाचा मुख्य दळणवळणाचा मार्ग आहे। जर रस्ता बंद झाला तर विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले। गावकऱ्यांनी या प्रकरणी बांधकाम उपविभाग देगलूर येथे लेखी तक्रार दाखल केली असून संबंधित खोदकाम तात्काळ बुजवून रस्त्याचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास येत्या 1 जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। NCN न्यूज टीव्ही देगलूर। सर आता बघा, आता पहिलं जे होतं ते झाड होतं, झाडच्या पलीकडून नाला होता। आता नाला फक्त आता रोडवर खोललेले साहेब, गिट्टी सर्व निघालेले आहेत, रोडचे गिट्टी निघालेले आहेत। हे आता 83 पासून रोड जे बसलंय ते पोकळ करून टाकले साहेब। आता हे पाणी थांबलं ते खांब बी राहणार, हे रोड बी राहणार, पुरा कोलॅप्स होऊन जाते। यायला आता विद्यार्थी कसं जावं, कोणी सोयरेधारी येणार आहेत। मेन रस्ता आहे, दळवळाचा मेन रस्ता आहे आणि हेवी म्हणजे नारायणगल मोठं रोड आहे, त्या रोडला हे जाते आणि ह्याच्याशिवाय आम्हाला गती तर नाही साहेब। हे जर होय नाही गेलं तर आता काहीच नाही साहेब, आमचं गाव आता राहून बी न राहिलं सर काय। तर सब आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व साहेबांना सर्व निवेदन करतो, विनंती करतो की आमचं रोड पहिल्याप्रमाणे करून द्यावं, ही आपली कळकळीची विनंती आहे साहेब। सर्व गावकऱ्याची विनंती आहे साहेब, पूर्ण गावकऱ्याची विनंती आहे, करून द्यायलाच आम्ही उपोषणाला येऊन बसणार साहेब। न्याय देण्या गेले आम्ही लेकरं बाळ जाऊन तिथं साहेबाच्या ऑफिस पुढे जाऊन तिथंच बसते आम्हाला न्याय देईपर्यंत। आमचं मरून का जायला आमच्याकडे तिथं राहून काय करते, गावातून बाहेर जाता येणार, कोण मिळेल तर मडेला वाटलं कोणी येणार, लग्न झालं तर कोण गावात गाडी येईना। आमचं काय आहे हा या गाव सांगाय की आम्हाला कुठतरी परस्पर येऊन ठेवले पिढी जाते गाव सोडून, ह्या गावात जगून काय फायदा होईल आमचं जिंदगी तर ह्याच्यामध्ये साहेब। ह्या रोडामध्ये चाललं एकदा रोड नीट नको आमचं, एक ह्याला उकरते ते उकरतात, त्याचं खांबा तालुक्यात पुरतात। आमचं काय हो म्हणलं, अनेकदा संघर्ष करून सुद्धा पहिले भैस टाकले साहेब, भैस का टाकले दुनियाचं कठीण बघलेलं आहे। आमचा काय फायदा होईल साहेब आमच्या गावात राहून, एवढं नाही जगात भारतात कुठं आहे साहेब, आमच्या गावात राहणे भारतामध्ये नाही। हां काय म्हणतो, ज्यावेळेस दैनंदिन झाला होता या ठिकाणी दळणवळण करण्यासाठी येत नव्हतं, त्यावेळेस आपण खूप संघर्ष केला आणि या ठिकाणी रस्त्यावर पुलासाठी आपण संघर्ष करून पूल मंजूर करून घेतला। त्याच्यानंतर तो रस्ता अजून सुद्धा पुढचा रस्ता सुद्धा मंजूर करून घेतला। तिकडचा रस्ता चांगला झाल्यानंतर गावाजवळ अशी परिस्थिती निर्माण होत आहे, तर काय म्हणतात? खरंच, कारण गेल्या वर्षीची जी भयानक अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये आमच्या गावचं पूलच वाहून गेलं होतं। ते पूल वाहून गेल्याबरोबर आमच्या गावातल्यांनी एवढं मोठं संघर्ष केलो की जाऊन आमदार साहेबांना भेट घेतलो। आमदार साहेबांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन त्यांनी संबंधित कार्यालयामार्फत आज जवळपास 55 कोटी रुपयाचा पूल, 55 लाखाचा पूल आमच्या कुरुडगी गावासाठी त्यांनी मंजूर करून दिला आहे आणि आता पूल होऊ लागलाय आणि हा रस्ता उकडून गेलाय। त्यामुळं आता मला तर वाटते की आमच्या कुरुडगी वासियांचं वनवासच कधी संपणार नाही, हे मात्र नक्की आहे। त्यासाठी मला प्रशासनाला एक हात जोडून विनंती करायची आहे, काय कारवाई करायची आहे ते तात्काळ कारवाई करा आणि तात्काळ आमचा रस्ता आम्हाला जैसे थे करून द्यावं, ही आमची विनंती आहे। संबंधित शेतकऱ्याशी आपण बोलणं करावं आणि आमचा रस्ता पूर्ण करून द्यावा। तसेच कुरुडगी गावाला एक पाऊस जर पडलं तर गावात लाईट सुद्धा राहणार नाही, कारण जी लाईन 24 तास लाईट म्हणून जे शासनाने व्यवस्था केली त्या लाईटच्या खांबाच्या बाजूला सुद्धा उकरल्यामुळं जवळपास एका दिवसामध्ये जर मोठं पाऊस पडलं तर सगळेच पोल पडून जातील, यात शंका नाही। त्यासाठी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी या जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्हाला हा रस्ता पूर्णतः पहिल्यासारखा
चकचकीत करून द्यावा ही विनंती. अन्यथा 1 तारखेपासून आमच्या गावातील सर्वच जण आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर पुढे आमर उपोषणासाठी बसणार आहोत आणि ही दखल घ्यावी. न्यूज चॅनल CN न्यूज चॅनलनं इथं येऊन जी आमची बातमी घेतली NCN चॅनलनं, त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि त्यांना विनंती करतो की ही बातमी जास्तीत जास्त सगळीकडे प्रसारित करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहू शकता कुरुडगी गावातील संपूर्ण नागरिक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांच्यावर मोठा अन्याय ह्या ठिकाणी होत असलेला चित्र या ठिकाणी दिसून येतो की आपण पाहू शकता एकदम अरुंद रोड झालेला आहे. हा दळणवळणाचा रस्ता आहे आणि हा रस्ता कुरुडगी ते नरंगल मुख्य रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी मोठा त्रास शेतकरी असतील, या ठिकाणचे विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, जाण्या येण्यासाठी होणार आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. रात्री बेरात्री अंधाराच्या वेळेस 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल, या ठिकाणी येत असताना या ठिकाणी कोणतीही या ठिकाणी सुरक्षित भीत नसून कोणताही सुरक्षिततेचा या ठिकाणी पोल किंवा काही असं चिन्ह फळक नसल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या निकटवरच्या रस्त्यावरून खाली पडण्याची दाट शक्यता असते. या ठिकाणी 2 व्हीलर थोडासाही तोल गेला तर 2 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल, लगेच या नालीमध्ये पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी विद्युत खांबाचा सुद्धा पोल एका बाजूला एकदम कडेला रवण्यात आलेला आहे आणि ते संपूर्ण नालीच्या जवळ असल्यामुळे आणि काळी माती असल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाऊस जास्ती झाला तर तो ढासळून संपूर्ण विद्युतचे पोल या ठिकाणी पाहू शकता रोडवर किंवा शेतामध्ये सुद्धा पडून या ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. त्याच्यासाठी कुरुडगी गावातील संपूर्ण नागरिक एका ठिकाणी एकत्रित झालेत. येणाऱ्या 1 तारखेपर्यंत जर ह्यांना न्याय नाही मिळाला तर हे संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित असलेले संपूर्ण नागरिक देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील आणि त्याच्यासाठी जेव्हापर्यंत त्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते त्या ठिकाणी आमरण उपोषणावर ठाम असतील अशी त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी लाईव्ह चित्र की यांना न्याय लवकरात लवकर मिळाला तर बरं आहे असं या ठिकाणी सांगतात. या ठिकाणी रोड उकरून गिट्टी सुद्धा टाकण्यात आली. उकरून टाकले. एवढं अन्याय झाल्यापर्यंत आम्ही काय करावं? न्याय मिळेल बरं साहेब, मिळेल तर आत्महत्या केली ते बरं साहेब. याच्या अगोदर 40 फुटाचा रोड होता का? झाड बघा की ते झाडाच्या पलीकडून आला होता बघा. आता ते झाड मध्ये घेऊन झाडाच्या पलीकडून आला होता तर आता झाड मध्ये घेऊन आता रोडाच्या कडाना पुरा गिट्टी रोड उकळून टाकले. हे इथून 20 फीट आहे. आता बघा इथून 20 फीट आहे, मध्यस्थ आहे, इथून 20 फीट आहे, इथे 5 फीटावरच संपले. आता हे 10 फीट समोर आहे. काय करायचं करू घ्या म्हणते, तुम्हाला कळलेलं करू घ्या म्हणते. आम्ही काय करावं साहेब, गरीब माणसं. आपण पाहू शकता अत्यंत हे फक्त 8 ते 10 फीटाचा रस्ता या ठिकाणी उरलेला आहे. 20 ते 40 फीटाचा रस्ता आहे असं या ठिकाणी नागरिक सांगतात. इथून 20 फीट 8 ते 7 फीटाचाच रस्ता या ठिकाणी उरलेला आहे. त्याच्यासाठी मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी दखल घेऊन यांच्या मागणीला कारवाई करून या ठिकाणी यांना न्याय मिळवून द्यावा. नमस्कार, मी साक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता कुरुडगी देगलूर तालुक्यातील कुरुडगी बुद्रुक ह्या गावावर या ठिकाणी पाहू शकता एक पूल मंजूर करण्यात आला होता आणि तो 55 लाखाचा या ठिकाणी पूल मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी बांधकाम चालू आहे. परंतु गावकऱ्यांचा असा आरोप आहे की त्या ठिकाणी बोगस काम होते, संपूर्ण या ठिकाणी इस्टिमेट प्रमाणे होत नाही आणि इस्टिमेट मागलं तर ते या ठिकाणी त्यांना देत नाहीत आणि त्यांची कोणतीही माहिती न देता या ठिकाणी संपूर्ण बोगस काम करत आहे असा आरोप या ठिकाणी कुरुडगी गावातील संपूर्ण नागरिक करत आहेत. आज आमच्यासोबत पूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित झालेत. काय त्यांचा आरोप आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणूया. काय सांगणार साहेब, कशा पद्धतीने? माझं नाव बाबूराव पाटील कुरुडगीकर, मी BJPचा अध्यक्ष आहे आणि माझं असं म्हणणं आहे सिमेंट प्रमाणे काम होईना गेले आणि सिमेंट बघा कोणतं वापरलं आहे, सिमेंट वापरायचं कोणतं राहते वापरणा गेलेत आणि बोगस काम, संपूर्ण बोगस काम चालायचं आहे. पूर्ण माती टाकून ठेवलं आहे. जे वाळू टाकायचं आहे, मुरुम टाकायचं आहे, मातीच टाकलाले आणि मी विचारलं तर काय बोलायत इस्टिमेट प्रमाणे काम बोलाले, तुम्ही काय बोलाल्या असं त्यांचं उडवाउडी बोलायत त्यांनी. तर हे काम बरोबर नाही साहेब. असं जर काम झालं तर आम्ही हे कामाला रोखून टाकणार आहोत. आमदार साहेब एवढं आमच्या गावच्यासाठी दुनियाचे पैसे दिले, रोडसाठी दिले, ह्याच्या आपल्या पाणी आपल्या पावसाळ्यामध्ये इथून जाता येणं गेले म्हणून आम्ही विनंती केली तर साहेब 55 लाख रुपये दिलेत आमदार साहेब. 55 लाखाचा जे पूल आलेला आहे या ठिकाणी, हा साहेब, पूल हे नाला किती अंतराचा आणि पूल किती अंतराचा बोलाले साहेब? ते आज इस्टिमेट द्यायला तयार नाही, ते सांगायला त्याने सर्व त्याच्या तोंड तेच करलाय, त्या इस्टिमेट प्रमाणे काम होलाय, उडवाउडी बोलायला साहेब. आता आलं तर हे आहे, हा हेच आहे, मला तुम्हाला काय करायचं करा मला इथं. सळक 12 मिळून आपण या ठिकाणी पाहू शकता बिलोलीचे लाडके आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांनी कुरुडगी गावासाठी भरपूर निधी दिलेत आणि त्या ठिकाणी पाहू शकता एका ब्रिजच्या कामासाठी त्यांनी 55 लाख रुपये मंजूर करून दिलेत आणि
ब्रिजचं काम बोगस आहे होत आहे असं त्यांचे कार्यकर्ते आणि गावकरी या ठिकाणी म्हणत आहेत. एस्टिमेट दाखवून काम करण्यात यावं आणि कशा पद्धतीने त्या एस्टिमेटमध्ये काय काय उल्लेख आहे त्याच पद्धतीचं मटेरियल या ठिकाणी वापरून चांगल्या पद्धतीचं ब्रिज बांधून देण्यात यावं अशी गावकऱ्यांची मागणी दिसून येते.